बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये सिटी लिंक बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे। थकीत पगारामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। बस सेवा बंद झाली आहे, मात्र त्याचा फटका हा प्रवाशांना बसतोय। नाशिकमधली सिटी लिंक बस सेवा ही पुन्हा एकदा ठप्प झालेली आहे। कर्मचाऱ्यांचे पगार थकीत आहेत आणि त्यामुळे ते आंदोलन करत आहेत। बस सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना मात्र याचा फटका बसतोय। नाशिकमधील सिटी लिंक बस सेवा ही वारंवार ठप्प होताना दिसतीये। कर्मचारी आपलं आंदोलन पुन्हा एकदा सुरू करत आहेत। बस सेवा बंद झाल्यात, प्रवाशांना याचा फटका बसतोय। नाशिकमधल्या सिटी लिंक बस सेवा या पुन्हा एकदा ठप्प झालेल्या आहेत। थकीत पगारामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे, मात्र याचा फटका प्रवाशांना बसतोय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकमधल्या सिटी लिंक बस सेवा या वारंवार बंद होताना दिसतंय। प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतंय का? अगदी 2 आठवड्यापूर्वी 2 महिन्याचा पगार थकल्याने हे सगळे सिटी बस कर्मचारी हे संपावरती गेलेले 2-3 दिवस संपूर्णपणे शहर बस सेवा जी आहे ती ठप्प झालेली होती आणि त्यानंतर 2 महिन्याचा पगार देण्याचं आश्वासन ठेकेदारांनी दिले होते आणि त्यानंतर फक्त जे आहे ते 1 महिन्याचा पगार या ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांना जे अदा करण्यात आलं आणि त्यानंतर जे उर्वरित जे आहे पगार ते 10 तारखेच्या आतमध्ये देईल अशा पद्धतीचं आश्वासन या सगळ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेलं होतं, पण त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाहीये। म्हणून आता कालपासून पुन्हा एकदा हे सगळे कर्मचारी संपावरती गेलेले आहेत। कालपासून संपूर्णपणे नाशिकमधील शहर बस सेवा जी आहे ती हे ठप्प झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि या संपूर्ण गोष्टींचा फटका हे प्रवाशांना आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांना बसताना बघायला मिळतोय। कारण आता माहिती आपल्याला वेगवेगळे जे आहेत पेपर हे चालू आहेत विद्यार्थ्यांचे, पण बस सेवा हे ठप्प झाल्याने या गोष्टींचा प्रामुख्याने फटका विद्यार्थी आणि प्रवाशांना बसताना आपल्याला बघायला मिळतोय। आणि या सगळ्या संदर्भात प्रशासनाने सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे। खरं तर ज्या ठेकेदाराच्या माध्यमातून बस सेवा ही चालू आहे त्या ठेकेदारावरती कारवाई करू अशा पद्धतीचं आश्वासन आता प्रशासनाने दिलेलं आहे। कारण मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर वारंवार अशा पद्धतीचं संप हे नाशिकमध्ये जे आहे ते एकूणच आपल्याला बघायला मिळतोय आणि कर्मचारी संप करतायत। या सगळ्या गोष्टीला जबाबदार ठेकेदार आहे आणि ठेकेदारावरती कारवाई करू अशा पद्धतीचं आश्वासन प्रशासनाने दिलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आता कधी तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं असेल। जी धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।